इनर चाइल्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आतलं स्वतःचं लहानपणचं व्हर्जन असतं. माइंड कुठे असतं तर एक्झॅक्ट माइंड कुठे असतं हे कोणी सांगू शकणार नाही, कारण आपल्या प्रत्येक सेलमध्ये त्याची मेमरी आहे. माइंड आपण बघायला गेलो तर त्याचे 3 मेन प्रकार येतात: कॉन्शियस माइंड, क्रिटिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स असलं तर त्या व्यक्तीला एक तर फिजिकल आपण जर बघायला गेलं तर लोअर बॅक पेन सतत असतं, हाडांचा त्रास असतो, त्यानंतर कॉन्स्टिपेशन सारखे आजार असतात. तर 9 महिन्याच्या कालावधीत आईच्या मनात समजा कोणाविषयी राग, द्वेष, तिरस्कार असेल, चिडचिड असेल, भीती असेल किंवा कम्फर्टेबल वातावरण नसेल तर या सगळ्या गोष्टी बाळावर परिणाम करतात, परमनंटली करतात. की वडील बाहेर अवेलेबल नव्हते म्हणजे ते कामानिमित्त बाहेर होते, याचा अर्थ ते फॅमिलीसाठीच काहीतरी चांगलं करत होते. झोपेच्या पहिले जी स्टेट असते, वेकिंग स्टेट ज्याला म्हणतात, त्या वेकिंग स्टेटमध्ये तोच झालेला इन्सिडेंट हा परत तुम्ही मनामध्ये रिवाइज करा. काही अशा ब्रेन जिमच्या एक्सरसाइजेस आहेत ज्या आपण रिकाम्या वेळात टीव्ही पाहता पाहता किंवा काहीतरी रिकामं बसलोय जेवणानंतर ऑफिसमध्ये तर तेव्हा सुद्धा आपण हे करू शकू. याने आपले दोन्ही ब्रेन सिंकमध्ये येतात. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. आपल्या सगळ्यांमध्ये ना एक लहान बालक लपलेला आहे. सायकोलॉजिस्ट्स याला इनर चाइल्ड असं म्हणतात. या इनर चाइल्डचा शारीरिक आणि आपल्या मानसिक या दोन्ही बाजूंवर कसा परिणाम होतो, हा इनर चाइल्ड आपल्या ॲडल्ट लाईफसाठी कसा उपयोगी किंवा घातकसुद्धा ठरू शकतो, याचा सायकोलॉजिस्टनी काय उलगडा केलेला आहे. आणि समजा एखाद्या इनर चाइल्डवरती झालेले संस्कार खूप पॉझिटिव्ह नसतील तर ते आपल्याला बदलता येतात का, अशा अनेक विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आणि इनर चाइल्ड आणि वूम्ब हिलिंग एक्सपर्ट प्रेरणा पित्रेजी आल्या आहेत. प्रेरणा पित्रेजी, वेलकम. नमस्कार. नमस्कार. इंट्रोडक्शनमध्ये मी म्हणलं तसं आपल्या सगळ्यांमध्ये एक लपलेला इनर चाइल्ड असतो. हो. हा इनर चाइल्ड नेमका काय असतो बरं? इनर चाइल्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आतलं स्वतःचं लहानपणचं व्हर्जन असतं. तर लहानपणी आपल्याला ज्या काय भावभावना, आपल्या आजूबाजूला जेव्हा काही गोष्टी घडतात त्या सगळ्या आपण स्टोअर करत असतो. मग आपल्या मनातील राग असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटलेले विचार असेल, ती द्वेष असेल, तिरस्कार असेल, कमतरतेची भावना असेल किंवा कुठले थॉट पॅटर्नशी रिलेटेड लिमिटिंग बिलीफ्स असतील, तर या सगळ्या इमोशन्स आपल्या स्टोअर झालेल्या असतात. तर कधी कधी असं होतं की या जर इमोशन्स वेळच्या वेळी हील करता आल्या नाही आपल्याला तर याचं रूपांतर मोठ्या वुंड्समध्ये म्हणजे जखमांमध्ये होऊ शकतं. आणि या जखमा आपल्या कुठल्या तरी आयुष्यातल्या गोष्टीला ब्लॉक करू शकतात. जसं काही जणांच्या बाबतीत रिलेशनशिपमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, कोणाच्या करिअर किंवा पैशाशी रिलेटेड ब्लॉकेजेस निर्माण होतात. तर हे आपण वेळच्या वेळी जर इनर चाइल्ड हील करू शकलो तर आपण कायमस्वरूपी हे ब्लॉकेजेस रिलीज करून पुढे आपले गोल्स किंवा जे काही टार्गेट्स आहेत ते अचीव्ह करू शकतो इझिली. पण मग लहानपणापासून जसं तुम्ही म्हणलात की वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आपण घेत असतो आणि ते एक्सपिरियन्सेस कुठेतरी जखमांच्या रूपाने आपण स्टोअर करत असतो. तर हे जेव्हा स्टोअर करतो, हे स्टोअर नेमकं कुठे होतं? स्टोअर हे आपल्या बॉडीमध्ये, जसं तुम्ही विचारलं समजा मला की माइंड कुठे असतं तर एक्झॅक्ट माइंड कुठे असतं हे कोणी सांगू शकणार नाही, कारण आपल्या प्रत्येक सेलमध्ये त्याची मेमरी आहे. तर तसंच या गोष्टींचा आघात हा आपल्या प्रत्येक सेलमध्ये होत असतो. जसं कोणाला भीती वाटली की धडधडतं तर त्याच्या हार्टमध्ये ती इमोशन स्टोअर झालेली असते. तर असं प्रत्येक इमोशन कुठल्या ना कुठल्या सेल्समध्ये स्टोअर होत असतं. तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादी क्षुल्लक घटना आहे, पण ती क्षुल्लक घटना सुद्धा एखाद्याच्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करू शकते किंवा एखादा लिमिटिंग बिलीफ क्रिएट करू शकते. जसं मी मध्यंतरीत आता एक केस हँडल केली, त्या केसमध्ये त्या मुलाला असं होतं की रूट कॉजमध्ये आम्हाला लक्षात आलं की लहानपणी त्याला शिक्षकांनी सारखं मारायचे, तर त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला इतका धसका बसला होता तर त्याचा नंतर त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला. आणि त्यानंतर आज सुद्धा ऑफिसमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट्स घ्यायला किंवा मोठ्या मोठ्या प्रेझेंटेशनच्या वेळेस ती व्यक्ती कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही किंवा प्रमोशन टाळते. याचा कुठेतरी इम्पॅक्ट त्याच्या नंतर लक्षात आलं रूट कॉज अनालिसिसमध्ये की याचा इम्पॅक्ट हा त्याच्या इनर चाइल्डमधनं येतोय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना की माइंड, समजा कोणी तुम्हाला विचारलं की माइंड दाखव कुठे आहे, मन कुठे आहे असं दाखव, तर मन आपल्याला दाखवता येणार नाही. पण हे जे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत जे आपण लहान असल्यापासून घेत असतो, हे कुठेतरी मनामध्येच स्टोअर होत आहेत. तर मग मनामध्ये आपण एक्सपिरियन्स केलेला प्रत्येक अनुभव, म्हणजे आपण घेतलेला प्रत्येक अनुभव हा स्टोअर होत असतो का माइंड सिलेक्टिव्हली स्टोअर करत राहतं?
नाही, प्रत्येक अनुभव आपला स्टोअर होत असतो. माइंड आपण बघायला गेलो तर त्याचे 3 मेन प्रकार येतात: कॉन्शियस माइंड, क्रिटिकल माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर प्रत्येक अनुभव आधी कॉन्शियस माइंडला रजिस्टर होतो आणि त्याच्यानंतर क्रिटिकल माइंडचं फिल्टर असतं. क्रिटिकल माइंड हे नावाप्रमाणेच क्रिटिकल असतं. तो डिसाईड करतो की ही गोष्ट सबकॉन्शियस पर्यंत जायला पाहिजे की नाही. जर एखादी गोष्ट आपण वारंवार रिपीट करत असू माइंडमध्ये, किंवा एखादा चांगला इन्सिडन्स असेल किंवा खूप वाईट इन्सिडन्स असेल, तर तोच आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत रजिस्टर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी गाडी शिकायला लागलो होतो 18व्या वर्षी, तेव्हा गाडी शिकवताना ती पूर्ण स्किल जी होती गाडी शिकण्याची ती पूर्ण नवीनच होती. पण जसे जसे ते माझे सर गाडी शिकवायला लागले आणि सांगायला लागले की अरे पहिला गिअर टाक, दुसरा गिअर टाक, तर ते आधी येत नव्हतं. पण मग त्यावेळेला ती इन्स्ट्रक्शन क्रिटिकल माइंडनी आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होत होती का? हो, आधी आपण असं तुम्ही म्हणताय कुठलीही नवीन कुठलीही नवीन स्किल आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस ती कॉन्शियसली शिकत असतो. जसं तुम्ही गाडी शिकण्याचं म्हणालात, तर तेव्हा तुम्ही कॉन्शियसली प्रत्येक गोष्टीचा एफर्ट करत होते. पण जेव्हा तुम्ही गाडी शिकण्यात प्रो झाले तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड पण टेक ओव्हर करतं आणि हळूहळू तुम्ही ऑटो पायलट मोडला पण गाडी चालवू शकता, ज्याला आपण मसल मेमरी म्हणतो. मसल मेमरी. मग त्यावेळेस ती व्यक्ती फोनवर बोलता बोलता पण सहज गाडी चालवू शकते. त्याला त्यावेळेस आपण किती अंतर पार केलं, किती सिग्नल आले गेले त्याचं सुद्धा भान नाही राहत. एवढी ती गोष्ट ऑटो पायलट मोडला जाते. तर हळूहळू ही सगळी गोष्टी आपण ज्या गोष्टीची रिपीटेडली प्रॅक्टिस करतो ती ऑटोमॅटिकली आपल्या सबकॉन्शियसमध्ये रजिस्टर होते. म्हणजे थोडक्यात रिपिटिशन आणि कन्सिस्टन्सी जसं म्हणतो आपण कुठली नवीन स्किल शिकण्यासाठी, करेक्ट, जे असतं. म्हणूनच बऱ्याचदा म्हणतात की 21 दिवस तुम्ही कुठलीही नवीन हॅबिट जर करत असाल, फॉर्म किंवा एक्सरसाइज रुटीन असेल, मेडिटेशन रुटीन असेल, तर ॲटलिस्ट 21 दिवस फॉलो करा. त्याचं कारण हेच असतं की 21 दिवस केल्यानंतर ती गोष्ट सबकॉन्शियसला रजिस्टर होते आणि एकदा सबकॉन्शियसला रजिस्टर झाली की ती गोष्ट तुमचा पॅटर्न बनते. मग तुम्ही सहज पहाटे 4 वाजता उठू शकता किंवा ठरवलेली गोष्ट सहज करू शकता. पण मग क्रिटिकल माइंड जेव्हा तुम्ही म्हणलात ना, तेव्हा क्रिटिकल माइंड हे विवेक बुद्धीसारखं आहे असं मला वाटतंय. तर मग जी लहान मुलं मुली असतात, म्हणजे साधारण वयाच्या 1ल्या वर्षापासून 7व्या 8व्या 10व्या वर्षापर्यंत, जिथे त्यांचं क्रिटिकल माइंड कदाचित पूर्ण डेव्हलप नसेल असं मला वाटतं, पण त्यांच्यावरती त्यांच्या आसपासच्या लोकांचा मॅक्सिमम परिणाम होत असतो. म्हणजे त्यांच्या बिहेवियर्सचा किंवा त्यांच्या रुटीन्स जे घालून दिलेले असतात तसे. आणि थोडक्यात लहान मुलांवरती त्यांच्या आईवडिलांचाच परिणाम जास्ती होत असतो. मग त्या केसमध्ये त्यांचं क्रिटिकल माइंड लहान मुलांचं कसं ठरवतं की कुठला स्टोअर केला पाहिजे सबकॉन्शियसमध्ये? त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार या गोष्टी ठरवल्या जातात. कधी कधी एखाद्याच्या घरचं वातावरण असं असतं की आई वडील मुलांना खूप फोर्स करतात की नाही, तू चांगलं एवढे पर्सेंटेज मिळवले तरच आम्ही तुला बक्षीस देणार. तर त्या मुलाला मग ती हॅबिट त्याच्या मनात ते रजिस्टर होतं की अरे, मला जर चांगले मार्क मिळवायचे असतील, तर मला जर आई वडिलांचं कौतुक, अप्रिसिएशन हवं असेल, तर मला चांगले मार्क मिळवायला लागणार. ही गोष्ट त्यांच्या माइंडमध्ये रजिस्टर होते आणि त्यानुसार मग ते त्यांच्यामध्ये मोठेपणी पण मग या पीपल प्लीजिंग टेंडन्सीज येतात की आपण जर आपल्याला जर स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला दुसऱ्याचं कौतुक करायला लागणार. तर या सगळ्या चुकीच्या टेंडन्सीज पण डेव्हलप होतात त्याच्यामुळे. कधी कधी आपण असं बघतो की काही लहान मुलं हे डीपली स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा बघितलं तर सिरियासारख्या देशामध्ये आता जिथे भरपूर वॉर्स चालले आहेत किंवा काही गोष्टी चालल्या आहेत, किंवा रेड लाईट एरियाजमध्ये जे जी मुलं जन्माला येतात तर त्यांच्यावरती वेगवेगळ्या गोष्टींचा आघात कंटिन्युअसली होत असतो. काहींच्या घरी डोमेस्टिक ॲब्यूज होत असतो, व्हायलन्स होत असतो, त्याचा पण आघात होत असतो. मग त्या केसमध्ये सुद्धा हे सगळे थॉट्स सबकॉन्शियसमध्ये स्टोअर होतात? हो, 100% होतात. आणि असा ज्या केसेसमध्ये फिजिकल अब्यूज होतो एखाद्या व्यक्तीवर, तर त्याचा तर खूप वाईट ट्रॉमॅटिक मेमरीज त्यांच्या माइंडमध्ये तयार होतात आणि बरेच वर्ष त्याच्या ब्लॉक्स तयार होऊन त्यांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यांच्यामध्ये एक तर गिल्ट आणि शेम एवढी भावना वाढते की ते गिल्ट ही अशी भावना आहे अपराधीपणाची की जी व्यक्ती कधीही कोणाशी ओपनली शेअर करू शकत नाही आणि ती व्यक्ती मनातल्या मनात स्वतःला कुरतडून घेते. जसं दुःख आपण शेअर करू शकतोय की मला असं झालं वाईट, मला वाईट वाटलं, किंवा एखाद्या व्यक्तीचा राग आला तर आपण ओपनली सांगतो की तुझं मला आवडलं नाही. पण गिल्ट किंवा शेम ही अशी भावना आहे की माणूस जनरली कोणाशीच शेअर करत नाही आणि आतल्यात स्वतःला त्रास करून घेतो. तर माझ्याकडे कशीच अब्यूजची केस आली होती, तर त्या मुलीवर मल्टिपल टाइम्स लहानपणी अब्यूज झाले होते. तर त्या केसचं तिच्यावर तिने या गोष्टीचा असं परसेप्शन जोडलं की माझ्या चांगल्या दिसण्यामुळे माझ्यावर असं ती प्रसंग ओढवला आणि त्या लुकशी असोसिएट
केल्यामुळे तिने स्वतःच्या माइंडमध्ये अशी इमेज तयार केली की मग मी चांगली दिसलीच नाही तर लोक माझ्याकडे अट्रॅक्ट पण होणार नाही आणि माझ्यावर अब्यूजची सिच्युएशन येणार नाही. तर स्वतःबद्दल अशा वाईट विचार करून करून तिने स्वतःला इतकं कुरूप केलं की आता तिला हे कळत नाही की मी अशी का दिसायला लागली इतक्या वर्षांनी. तर हे तिच्याच मनातले थॉट पॅटर्न्स आणि विचार होते की आपण जर चांगलं दिसलो तर कधी ना कधी आपल्यावर असे अटॅक्स होत राहणार आणि तिने स्वतःचं असं नुकसान करून घेतलं. पण म्हणजे जशी तुम्ही ही केस सांगितली, या केसमधले थॉट पॅटर्न्समुळे तिचे लुक्स पण बदलले. हो, आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराचा आपल्या सबकॉन्शियस माइंड आपण कधी कधी आपल्याला कळत नकळतपणे आपण तेच विचार करतो. आपल्याला लक्षात नाही येत की आपण चांगले विचार मोस्टली आपण वाईटच विचार रिपीटेडली मनात करतो. चांगल्या गोष्टींचा आपण वारंवार रिपिटेशन्स कधीच करत नाही. तर त्याच्यामुळे असे प्रसंग घडतात. योग आणि अध्यात्मामध्ये आपल्या शरीरात असं म्हणतात की 7 चक्र आहेत आणि त्या 7 चक्रांवरती भरपूर जणांनी रिसर्च पण केलेला आहे. कदाचित योगींना आणि ऋषीमुनींना त्याच्याबद्दल माहिती जास्ती अधिक होती. पण चक्र एखादं समजा ब्लॉक झालं असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं ऐकलं होतं की जे हार्ट चक्र असतं ते हार्ट चक्र समजा ब्लॉक्ड असेल तर त्याच्यामुळे BP सारख्या गोष्टी आढळून येतात लोकांमध्ये. किंवा समजा मूळाधार आणि स्वाधिष्ठान ही 2 चक्र समजा ब्लॉक्ड असतील तर मनी इश्यूज म्हणजे पैसा कमी येणं किंवा पैसा न कमवणं अशा पण गोष्टी येतात. तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? एक्झॅक्टली. ही जी खालची 3 चक्र जी आहेत म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र ही तिन्ही चक्र आपली पैशाशी रिलेटेड असतात. तर कारण मूलाधार चक्र नावाप्रमाणेच मूळ आधार म्हणजे आपल्या जगण्याचाच मूळ आधार असतो आणि आपलं मूळ आधार काय आहे तर आपल्या बॉडीचा स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्डचा जो एंड असतो दॅट इज अवर मूलाधार चक्र. तर ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अनसर्टनिटी असते किंवा अनस्टॅबिलिटी येत असते तर जर पैशाच्या बाबतीत व्यक्ती अनस्टेबल असेल किंवा अनकम्फर्टेबल असेल तर त्या व्यक्तीला पैशाशी रिलेटेड पुढे ब्लॉकेजेस तयार होतात त्याच्या लाईफमध्ये. मग या 7 चक्रांबद्दल अजून सांगू शकाल का आणि त्याचे कसे कसे ब्लॉकेजेस येतात प्रत्येक चक्राचे ते पण सांगू शकाल का? हो. तर मूलाधार चक्रापासूनच आपण सुरुवात करू. तर मूलाधार चक्र जसं आपलं रूट चक्र आहे तर आपला सगळं रूट्सच मूलाधारामध्ये असतात. तर जर एखाद्या आपल्यामध्ये अनस्टॅबिलिटी मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स असलं तर त्या व्यक्तीला एक तर फिजिकल आपण जर बघायला गेलं तर लोअर बॅक पेन सतत असतं, हाडांचा त्रास असतो, त्यानंतर कॉन्स्टिपेशन सारखे आजार असतात आणि इमोशनली आपण बघायला गेलं तर त्या व्यक्तीला मूळ आधार म्हणजे आपल्या बेसिक ज्या गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा त्याच्याशीच त्याचा स्ट्रगल असतो. त्याला स्वतःचं घर करणं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसतं. बेसिक रोजच्या जेवणाचा पोटापाण्याच्याच गोष्टींचा विचार असतो किंवा बेसिक नीड्स फॅमिलीच्या आणि स्वतःच्या भागवण्यात त्याच्यातच त्याचं आयुष्य गुरफटतं. त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या आयुष्याचं पर्पज काय आहे तिथपर्यंत तो पोहोचू शकत नाही. आणि मूळाधार जर ब्लॉक असेल तर मनुष्याला पुढच्या सगळ्याच गोष्टी कॉम्प्लिकेट होऊन बसतात. त्यामुळे मूलाधार चक्र हील करण्यावर प्रत्येकाने जरूर फोकस करावा. नेक्स्ट आहे स्वाधिष्ठान चक्र. तर स्वाधिष्ठान नावाप्रमाणे अधिष्ठान म्हणजे स्वतःचं अधिष्ठान असलेलं चक्र. तर हे चक्र आपल्यातलं पॅशन, एनर्जी, आपल्यातली क्रिएटिव्हिटी याच्याशी रिलेटेड असतं. तर जर स्वाधिष्ठान चक्र एखाद्याचं ब्लॉक असेल तर त्या व्यक्तीमध्ये जर बायकांच्या केसमध्ये बघायला गेलं तर आता पिरियड्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात किंवा PCOD, PCOS सारखे प्रॉब्लेम्स, इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जेंट्समध्ये कॉन्स्टिपेशन किंवा किडनी युटरसशी रिलेटेड IBSचा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम स्वाधिष्ठान चक्राच्या ब्लॉकेजेसशी रिलेटेड होतात. आणि ज्या व्यक्तीचं करिअर हे क्रिएटिव्हिटी किंवा पॅशनशी रिलेटेड आहे त्याचं जर स्वाधिष्ठान चक्र ब्लॉक असेल तर त्याचं फायनान्शियल्स पण ब्लॉक होतात त्या केसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे आपल्या पोटाच्या इथे असतं. तर मणिपूर चक्र इज रिलेटेड टू विजडम म्हणजे तुमची बुद्धी, कुशाग्र किंवा तुमचा कॉन्फिडन्स. तर त्या व्यक्तीला स्वतःबद्दल काय वाटतं दॅट इज मणिपूर चक्र. तर त्या व्यक्तीचं सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम जे आहे ते मणिपूर चक्राशी रिलेटेड असतं. जर एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे किंवा त्याला स्वतःबद्दलच नकारात्मक विचार येतात, ते कॉन्फिडन्स नाही वाटत किंवा त्याला असं वाटतं की नाही मी कुठेतरी कमी आहे तर इट मीन्स की मणिपूर चक्रावर काम करायची गरज आहे. आणि अशा व्यक्तीला मोस्टली डायजेशन इश्यूज, ॲसिडिटी, IBS सारखे प्रॉब्लेम्स हे जाणवतात, स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर अनाहत चक्र आपलं हार्ट सेंटर. तर अनाहत चक्र तर आपलं
जर ओपन झालं तर आपण म्हणतो की आपलं सगळ्या जगाबद्दल आपलं प्रेम वाटायला लागतं, कारण अनाहत चक्र आपलं हार्ट हे प्रेमाचं सेंटर आहे. तर ज्या व्यक्ती रागीट असतात किंवा चिडचिड सतत करत असतात, जे शांतपणे कुठलीही गोष्ट कोणाशी कम्युनिकेट करू शकत नाही, तर त्यांचं अनाहत चक्र हळूहळू ब्लॉक होतं किंवा हृदयविकार, BP, डायबिटीज अशा प्रकारचे त्यांना आजार होण्याची संभावना असते. ओके. त्याच्यानंतर आपलं आहे थ्रोट चक्र, म्हणजे विशुद्ध चक्र. तर विशुद्ध चक्र हे आपल्या कम्युनिकेशनशी रिलेटेड असतं. तर जे सत्यवादी असतात, खरं बोलणारे असतात, त्यांचं विशुद्ध चक्र एकदम शुद्ध असतं, जसं योगी आपण बघतो मोठे मोठे. तर जर विशुद्ध चक्र ब्लॉक झालं तर त्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार होतो. आता आपण बऱ्याचशा केसेस बघतो की मॅक्सिमम टाइम्स स्त्रियांनाच थायरॉइड होतो, मोस्ट ऑफ द टाइम्स, हे मी नोटीस केले आहे. कारण बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की ज्या आपल्या इमोशन्स सप्रेस करतात. त्यांना जे वाटतंय ते स्वतःच्या घरात सुद्धा त्यांना मोकळेपणाने बोलायची मुभा नसते. त्या घरातच सगळ्यांसाठी करतात, इतकं करतात की त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. तर अशा इमोशन्स वर्षानुवर्ष सप्रेस करू किंवा घरच्यांसमोर सुद्धा एक्सप्रेस न केल्यामुळे त्यांना थायरॉइडचा आजार उद्भवतो. तर त्या केसमध्ये त्यांना मग हिलिंगची गरज पडते, कारण थायरॉइडवर मेडिकल सायन्समध्ये, ॲलोपॅथीमध्ये लाईफ टाईम परमनंट गोळी घ्यायला लागते. तर अशा वेळेस जर त्यांनी रूट कॉज आपला बघितला आणि स्वतःला हील केलं तर परमनंटली ते कायमस्वरूपी आजारातनं मुक्त होऊ शकतात. राईट. त्यानंतर आहे आपलं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे आपलं थर्ड आय सेंटरच आहे. आज्ञाचक्र आपलं ओपन झालं की आपण डायरेक्ट ब्रह्मांडाशीच कनेक्ट होऊ शकतो. आज्ञाचक्र जर ब्लॉक्ड असेल तर त्या व्यक्तीला कन्फ्युजन असतं, ओव्हर थिंकिंग किंवा द्विधा मनस्थिती असते, हे करू की ते करू, आणि डिसिजन मेकिंग मध्ये कन्फ्यूज असतात. तर तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात आज्ञाचक्र ब्लॉक असेल तर. आणि सगळ्यात शेवटी आहे सहस्त्रार. तर सहस्त्रार हे आपलं कनेक्शन असतं. तर जेवढं सहस्त्रार आपलं ओपन होत जाईल तेवढं आपण स्वतःच्या लाईफचं पर्पज आपल्याला समजतं, आपण जन्म का घेतलाय, काय करायला पाहिजे, आणि आपलं प्रत्येक बाबतीत डायरेक्ट कनेक्शन हा संवाद युनिव्हर्सशी व्हायला लागतो. आपल्या गार्डियन एंजल्सची असेल किंवा त्या देवतेशी असेल ज्याच्याशी आपण कनेक्टेड आहोत, तर सहस्त्रार चक्रा थ्रूच आपण कनेक्ट होत असतो. या सगळ्या एनर्जी सेंटर्समध्ये इमोशन्स आणि थॉट्स हे पण स्टोर्ड असतात का? हो, स्टोर असतात. कारण की जसं मगाशी म्हणलं की हार्ट चक्र जे असतं ते समजा ब्लॉक्ड असेल तर बीपीचा त्रास लोकांना होतो. तर हे का बरं होतं? हे असं एखाद दिवसात नाही होत, वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचा तो पॅटर्न असतो. BP म्हणजे काय तर ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशर जेव्हा हाय किंवा लो होतं याचा अर्थ त्या माणसाच्या बॉडीमध्ये भरपूर फ्लक्च्युएशन्स होतात. तर बऱ्याचदा ज्यांना हायपर टेन्शन असतं त्यांनाच ब्लड प्रेशरचा त्रास होतो. तर अशा व्यक्ती नेहमी रागीट स्वभावाच्या असतात किंवा नार्सिसिस्ट लोक तुम्ही बघाल, नार्सिसिस्ट तुम्ही जर पाहिले तर त्यांचं असं असतं की माझ्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे, मला सगळं वेळच्या वेळी द्यायला पाहिजे, घरातल्या प्रत्येकाने माझ्या मर्जीप्रमाणे वागलं पाहिजे. तर अशा लोकांचा एक विचित्र स्वभाव असतो. तर ते स्वतःच्या चिडचिडीमुळे किंवा असं लोकांवर रागराग केल्यामुळे स्वतःचं BP किंवा हे वाढवून घेतात बऱ्याचदा. बरोबर. जेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये इनर चाइल्ड हिलिंग आणि तुम्ही वूम्ब हिलिंग बद्दल देखील बोलता, तर मला ना ह्या आपल्या जगणाऱ्या आयुष्याचे असे 2-3 असे टप्पे असे जाणवत आहेत. म्हणजे एक टप्पा असं म्हणू की 10व्या वर्षानंतर पुढचं जे आयुष्य आपण जगतो ते एक. दुसरा टप्पा असा की जन्मापासनं 8व्या ते 10व्या वर्षापर्यंत. आणि एक तिसरा टप्पा असा की जन्माच्या पूर्वी आईच्या गर्भात सुद्धा आपण जेव्हा असतो तेव्हाचा टप्पा. तर आईच्या गर्भात असताना येणारे एक्सपिरियन्सेस याच्याने सुद्धा आपल्या आयुष्याची दिशा ठरू शकते का? ॲब्सोल्युटली. तर आता बऱ्याचशा केसेसमध्ये मी जेवढ्या केसेस हिलिंगच्या घेते त्यातले 95% ऑफ द केसेस हे वूम्ब हिलिंगशी रिलेटेड असतात. तर वूम्ब हिलिंग म्हणजे काय, तर आपण आपल्या आईच्या गर्भात 9 महिने असतो. तर 9 महिन्यात आईने एक्सपिरियन्स केलेले प्रत्येक, जसं आईकडनं बाळाला श्वास नाळेद्वारे मिळत असतो, आईकडनं बाळाला अन्न हे नाळेद्वारे मिळत असतं, त्याप्रमाणे आईचं प्रत्येक इमोशन, आईच्या मनातला प्रत्येक विचार, आईच्या मनातली भीती, चांगले वाईट विचार हे बाळाला फ्री डाउनलोड होत असतात बाय डिफॉल्ट. कारण बाळाला काही चॉईसच नसतो, त्याला ते येतातच, तो नाकारूच शकत नाही त्यावेळेस. तर त्यावेळेस जर आता आताच्या 25 ते 50च्या वयोगटात आता जे माणसं किंवा जी लोकं आहेत त्यांचं जर आपण आईच्या गर्भातला काळ पाहिला तर त्यावेळेस तर असं परिस्थिती होती की स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये इमोशनल सपोर्ट कधीच मिळायचा नाही किंवा त्यावेळेसचे नवरे पण तेवढे हे नव्हते की नक्की इमोशनल सपोर्ट द्यायचा म्हणजे काय करायचं, त्या बाबतीत अज्ञान होतं. तर त्यामुळे त्या काळातल्या मॅक्सिमम स्त्रिया ज्या होत्या त्यांना एक तर अतिश्रम करायला लागायचे,
त्यानंतर इमोशनल सपोर्ट नव्हता, हजबंड अनअवेलेबल असायचे, तर या सगळ्या गोष्टीची चिडचिड, तर ते सगळ्या गोष्टी बाळापर्यंत पोहोचतात. तर 9 महिन्याच्या कालावधीत आईच्या मनात समजा कोणाविषयी राग, द्वेष, तिरस्कार असेल, चिडचिड असेल, भीती असेल किंवा कम्फर्टेबल वातावरण नसेल, तर या सगळ्या गोष्टी बाळावर परिणाम करतात, परमनंटली करतात. जोपर्यंत ती व्यक्ती हील करत नाही तोपर्यंत या गोष्टीचा परिणाम त्या व्यक्तीच्या आयुष्यावर सगळ्या बाबतीत दिसत राहतो. आणि असं म्हणतात की व्हॉट द मदर सप्रेसेस चाइल्ड एक्सप्रेसेस. म्हणजे एखाद्या आईने समजा 9 महिने राग दाबून ठेवला आहे, चिडचिड होते पण व्यक्त नाही झाली, तर बाळ मोठं होऊन अतिशय रागीट, आदळआपट करणारं होतं, हट्टी होतं. तर ते हट्टी म्हणजे या आईच्याच इमोशन्स असतात जे ते बाळ व्यक्त करते. किंवा कधी कधी असं असतं की OCD, आईला जर खूप परफेक्शनिस्टची आवड असेल की नाही मी प्रेग्नंट असली तरी मला सगळी कामं करायची आहे, मला सगळं करायचं आहे, तर त्या केसमध्ये बाळ असं होतं की ओव्हर परफेक्शनिस्ट होतं. आत्ताच मी एक रिसेंटली केस पाहिली की 9 वर्षाचं एक मूल आहे, त्याला OCD झालेला आहे. तर 9 वर्षाच्या मुलाला त्याच्या रूममध्ये इकडची वस्तू तिकडे जरी झालं तर तो मुलगा इतका पॅनिक अटॅक्स आल्यासारखा आदळआपट करतो की पूर्ण घर डोक्यावर घेतो. आणि जेव्हा त्याचं वूम हिलिंग केलं, या केसमध्ये आम्हाला आईलाच ट्रीटमेंट द्यायला लागते आणि आईची एनर्जी हील झाली की आपोआप त्याचा परिणाम बाळावर होतो. पण तुम्ही ही जी हील करता याचा सगळ्याचा बेस हा क्लिनिकल हिप्नॉसिस मध्ये आहे का? हो. मग क्लिनिकल हिप्नॉसिस म्हणजे काय? क्लिनिकल हिप्नॉसिस म्हणजे आता लोकांना एक गैरसमज झालाय की हिप्नॉसिस किंवा हिप्नोथेरपी म्हणजे कोणीतरी संमोहन करते किंवा आपल्याला वश करते. तर आधी मी तुमचा हा समज दूर करीन की हिप्नॉसिस म्हणजे असं काही नाही की आपण कोणाला वश करतोय वगैरे. ही एक खूप डीप थेरपी आहे. हिप्नोसिस म्हणजे नथिंग बट एका डीप कॉन्शियस स्टेटला आपण नेतो, जिथे माणसाचं मन जास्तीत जास्त एकाग्र आणि शांत होतं आणि त्या स्टेटमध्ये आपण त्याचं सबकॉन्शियस रिप्रोग्रॅम करू शकतो. अच्छा, हे कसं बरं काम करतं? हे काम असं करतं कारण इतर वेळेस जेव्हा माणसाचं कॉन्शियस माइंडमध्ये येतं त्यावेळेस त्याला लॉजिकली या गोष्टी लक्षात येतात पण तो स्वतःवर काम करू नाही शकत. जसं त्याला लक्षात येतं की अरे माझं हे चुकतं आहे, एखाद्याला स्मोकिंग सोडायचं आहे, त्याला कॉन्शियसली माहिती आहे की हो माझी सवय वाईट आहे, मला सोडायचं आहे, पण त्याला हे नाही माहिती की की सवय कशी तोडायची, कारण त्याचं कॉन्शियस माइंड त्याला ब्लॉक करत असतं. तर ज्यावेळेस आपण कॉन्शियस माइंडला बायपास करून सबकॉन्शियसपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्याचं सबकॉन्शियसला रिप्रोग्रॅम करणं, त्याला त्याचं काय स्मोकिंगच्या बिहाइंड कारण आहे, पेन आणि प्लेजर मेकॅनिझम काय आहे, त्याला कुठलं स्पेसिफिक प्रोटेक्शन मिळतंय का स्मोकिंगनी, या ॲडिक्शनमधनं त्याला काही कम्फर्ट जाणवतोय का, किंवा काय प्लेजर्स आहे त्याचे जे तो या ॲडिक्शनशी असोसिएट करतोय, ते बघून त्याच्या थॉट पॅटर्न्सनुसार त्याला हील करून ट्रीटमेंट द्यायला लागते. हिप्नॉसिसच्या त्या स्टेटमध्ये आणि आपण जेव्हा जस्ट झोपी जात असतो, म्हणजे द स्टेट बिटवीन आपण जेव्हा जागे असतो आणि झोप लागणार असते त्याच्या आधीची जी स्टेट असते ती पण एक स्टेट अशी असते ना जिथे आपण सजेशन्ससाठी ओपन असतो. येस, एक्झॅक्टली तशीच ती स्टेट असते का? हो हो हो, ती स्टेट असते, त्याला ट्रान्स स्टेट म्हणतात. बऱ्याचदा विदाऊट हिप्नॉसिस सुद्धा आपण एखादं काम मनापासून जेव्हा करतो तेव्हा आपण आपोआप तंद्री लागते म्हणतो, तसंच आपण ट्रान्स स्टेटला आपोआप जात असतो. जसं एखादा माणूस अभ्यास करता करता किंवा ऑफिसचं काम करता करता पण ट्रान्स स्टेटला जाऊ शकतो, वाचन करता करता तुम्ही ट्रान्समध्ये जाऊ शकता, मेडिटेशन करणारे तर ठरवून ट्रान्समध्ये जातात. तर ही ट्रान्स स्टेट आपण प्रत्येकानेच अनुभवली असते, पण फक्त आपण ती सबकॉन्शियस रिप्रोग्रामसाठी स्मार्टली वापरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एखादा थेरपिस्टची गरज पडते किंवा कोणी हेल्प केली तर ते अजून सोपं होतं. एखादी अशी केस आठवते का की तुम्ही त्या व्यक्तीला हिप्नॉसिसच्या स्टेटमध्ये नेलं आणि त्याच्या हेल्थ रिलेटेड एखादा जो प्रॉब्लेम होता तो पुढे त्या तुमच्या थेरपीमुळे सॉल्व्ह झाला? हो हो, रिसेंटच केस सांगेन. एक 30 वर्षाचे गृहस्थ अजून अनमॅरिड आहेत, तर ते मुख्य प्रॉब्लेम घेऊन आले होते IBSचा. त्यांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि ॲसिडिटीचा त्रास हा 2008 सालापासून आहे. तर ते म्हणाले की मी आता रोज 2 ॲसिडिटीच्या गोळ्या घेतो आणि मला माझ्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी पण सांगितलं की तुमचं हे मानसिक आहे किंवा इमोशनल आहे असं सांगितले. तर ते म्हणाले आता नक्की काय आहे हे माझं, याचं काय मूळ आहे. मग त्यांना भरपूर प्रश्न विचारले, थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे, त्यांनी असं खूप डीपमध्ये काही सांगितलं नाही. म्हटलं ठीक आहे करूया. तर जसं ते ट्रान्स स्टेटला गेले त्यांना एक इव्हेंट आठवला त्यांच्या लहानपणीचा, 4-5 वर्षाचे असतील, की त्यांचे वडील आईला मारत होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे मी लहानपणी पाहिलेलं आहे म्हणून. तर या प्रसंगाचा जेव्हा आपण वूम हिलिंग केलं आणि आईच्या गर्भातले त्यांचे 3 ट्रिमस्टर्स 9 महिन्यामध्ये
आपण हील केले त्यावेळेस लक्षात आलं की आईच्या मनात वडिलांविषयी म्हणजे जे हे होतं की इमोशनल अटॅचमेंट मिळालं नाही किंवा सपोर्ट मिळाला नाही, आणि मुलाला सुद्धा वडिलांबद्दल तेच होतं की वडिलांचा मला एक इमोशनल सपोर्ट जो आहे तो मिळत नाही आहे, त्यामुळे तो राग वडिलांबद्दलचा डेव्हलप झाला होता. आणि जसं आपण ते सगळं हील केलं त्यांच्या 2 सेशन्समध्ये, तर त्यांचा आता ॲसिडिटीचा आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा जो 2008 पासूनचा त्रास आहे जो फिजिकली मॅनिफेस्ट झाला होता तो एकदम कंट्रोल झाला. तुम्ही हील केलं म्हणजे नेमकं काय केलं? हील केलं म्हणजे त्यांच्या मनात जे इव्हेंटबद्दलची आधी इमेज होती ती इमेज चेंज केली. वडिलांबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह त्यांना काही वेगळे दिले की वडील बाहेर अवेलेबल नव्हते, म्हणजे ते कामानिमित्त बाहेर होते, याचा अर्थ ते फॅमिलीसाठीच काहीतरी चांगलं करत होते. आणि या गोष्टीने त्यांना त्यांचं वडिलांशी एक चांगलं रिलेशन जे झालं नव्हतं ते करून दिलं, ज्याचा त्यांना आता फायदा होतोय. आपण आजकाल बघतो की ॲफर्मेशन्स वरती यूट्यूबवरती प्रचंड व्हिडिओज आहेत, आणि एखादं चांगलं सकारात्मक ॲफर्मेशन म्हणलं की सुद्धा छान वाटतं असं म्हणतात. तर इथे तुम्ही ॲफर्मेशन्सच देता का त्या हिलिंगच्या या थेरपीमध्ये? हो, ॲफर्मेशन्स प्रत्येक वेळेस ॲफर्मेशन्स नसतात. कधी कधी आपल्याला NLPचे काही मेटाफोर्स द्यायला लागतात. तर कधी कधी एखाद्याचा थॉट पॅटर्न चेंज करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड त्याला काहीतरी सजेशन्स द्यायला लागतात. तर प्रत्येक केसमध्ये त्या व्यक्तीच्या अनुरूप आपल्याला त्याचा बिलीफ चेंज करायला लागतो. खूप जणांमध्ये, जसं ही हेल्थची केस सांगितली तसं खूप जणांमध्ये पैशा बाबतीत सुद्धा लिमिटिंग बिलीफ्स असतात, आणि त्यामुळे असं म्हणतात की ते पैसा खूप कमवू शकत नाहीत. तर एक मनी रिलेटेड कुठली केस सांगू शकता का की जी तुम्ही सोडवली? एक्झॅक्ट मनीबद्दल नाही, पण करिअरशी रिलेटेड एक केस मला आठवते आत्ता. तर एक कपल होतं, तर बायको प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून त्यांनी हे काटकसर करायला सुरुवात केली की आता आपल्यावर एक फायनान्शियल जबाबदारी आली आहे किंवा बर्डन आले. तर ज्यावेळेस तो मुलगा माझ्याकडे आलेला ट्रान्समध्ये गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे आईवडील इतके काटकसर करायचे की माझ्या सख्ख्या काकाच्या लग्नाला पण हे गेले नाही की गिफ्ट द्यायचा खर्च होईल म्हणून. आणि या गोष्टीचा 26 वर्षाचा तो मुलगा आला होता, त्याच्यावर या गोष्टीचा इतका इम्पॅक्ट होता की आपण एक फायनान्शियली बर्डन आहोत आपल्या आईवडिलांवर किंवा एक ओझं आहोत. तर ॲक्च्युली 26व्या वर्षी तो मुलगा ओझं म्हणून आपल्या आईवडिलांवर बसला होता, आणि कितीही तो जॉब करायचा प्रयत्न करायचा पण 15 दिवसात ते 1 महिन्याच्या तो जॉब त्याचा सुटायचा. आणि ज्यावेळेस मग त्याला हील केलं त्याला हे जाणवलं की अरे हे आईच्या वूमपासून हे कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात आलेले की आपण फायनान्शियली बर्डन आहोत आईवडिलांवर. जेव्हा हे रिलीज केले त्याचे सगळे आईच्या वूममधल्या सगळ्या त्याच्या परसेप्शन्स रिलीज केले आणि थॉट पॅटर्न्स रिलीज केले, तर आज तो मुलगा आता नवीन जॉबला लागलेला आहे आणि आता त्याचा तो परसेप्शन आणि थॉट प्रोसेस चेंज झाली. म्हणजे ही एक ड्युअल केस होती की करिअर सुद्धा आणि त्याच्यामुळे त्याची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण इम्प्रूव्ह झाली. हो. पण खूप वेळा लोकांमध्ये मनी बाबतीत लिमिटिंग बिलीफ्स असतात. हो, भरपूर असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी पैसे खर्च करताना नको बाबा एवढा खर्च होतोय, किंवा टिपिकली रेस्टॉरंटमध्ये बघितलं की राईट हँड साईडचा आपण किती रुपयाला डिश आहे ती बघायला नको. किंवा नवीन एखादा जॉबसाठी जेव्हा पैसे मागायची वेळ येते नेगोसिएशनमध्ये तेव्हा सुद्धा ते सॅलरी नेगोसिएशनमध्ये खूप सॅलरी मागत नाहीत. तर या लिमिटिंग बिलीफ्स जे मनीमुळे क्रिएट होतात, पैशामुळे क्रिएट होतात, त्याच्याबद्दल सांगू शकाल का? हो, ॲब्सोल्युटली. तर आपण बघायला गेलो आपलं लहानपण किंवा आपली जडणघडण आपल्या मराठी फॅमिलीजमध्ये, तर जनरली आपले कधीच आईवडील असं सांगत नाही की पैसा खूप छान असतो, भरपूर पैसा कमवला पाहिजे. आपल्याला असं सांगण्यात येतं की अंथरूण पाहून पाय पसरायचे, किंवा पैसे काही झाडाला लागत नाही, किंवा पैसे कमवण्यासाठी अतिशय कष्ट किंवा हार्डवर्क करायला लागतं, तू काय पैसे उडवणं काही चांगली गोष्ट नाही. तर त्यामुळे आपलं बिलीफ सिस्टम असं होतं की बापरे पैसा म्हणजे काहीतरी वेगळीच भयंकर गोष्ट आहे, आणि आपली आणि पैशाची एनर्जी मॅच होत नाही, आपण पैशाला घाबरायला लागतो किंवा आपल्या आतमध्ये इन्सिक्युरिटी पैशाबद्दल तिथूनच तयार होते. तर हे बिलीफ्स आपल्याला यावर काम करणं प्रत्येकाला गरजेचं असतं. पण मग या पैशाच्या बिलीफ्सवरती कसं काम करायचं बरं? पैशाच्या बिलीफ्सवर पण आपण काम करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आधी गिव्हिंग आपलं सुधारवायला पाहिजे असं मला वाटतं. की आपण प्रत्येक वेळेस हा विचार करतो की मला कुठून किती पैसे येतील, कोणाकडनं मला किती पैसे यायला पाहिजे. आधी आपण देण्याचा विचार कधीच करत नाही की माझ्याकडे किती आहेत आणि त्यातलं मी किती देऊ शकतो. आपल्याकडे जे काय आहे आपण त्यातनं पण भरपूर देऊ शकतो. आपल्याकडे 100 रुपये असतील त्यातले आपण 30 पण देऊ शकतो, किंवा आपण 2,000 रुपये तर याच्यात गाईला जरी आपण एका गाईचं जरी आपण पालन पोषण करायचं ठरवलं तर फक्त 2-2.5 हजार रुपयात एका गाईचा पण महिनाभराचा खर्च उचलू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. मला वाटतं जर आपण गिव्हिंग आपलं वाढवलं तर आपल्याकडे येणारा ओघ पैशाचा आपोआप वाढेल. पण क्लिनिकल हिप्नोथेरपी ह्या फील्डला समजा अनुसरून बघितलं तर असे काही मनी बाबतीत ॲफर्मेशन्स आहेत का की जे आपले दर्शक सुद्धा करू शकतील?
ॲफर्मेशन्स रेग्युलर जे ॲफर्मेशन्स आहेत ते सगळेजणच करू शकतात, पण जोपर्यंत आपल्या आतले ब्लॉकेजेस क्लिअर होत नाही तर या ॲफर्मेशन्समुळे आपण आपल्याला इमिजिएट असं नाही होत. बऱ्याचदा आपण बघतो लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा काही जणांसाठी खूप इझिली वर्क होतं, काही जणांसाठी नाही होत. तर त्याच्या आत कारण हेच असतं की एखाद्याचं जर ब्लॉकेजेस क्लिअर आहेत तर त्याच्या सबकॉन्शियसपर्यंत त्या इन्स्ट्रक्शन्स पोहोचतात आणि तो त्याचे गोल्स इझिली अचीव करू शकतो, कारण त्याचा तेवढा फोकस असतो. पण एखादी व्यक्ती पूर्ण ब्लॉक्ड आहे तर ती व्यक्ती कधी कधी इतकी ब्लॉक्ड असते की इतकी लेझी होते, ती ॲक्शन पण नाही घेऊ शकत. अशा केसेसमध्ये त्या व्यक्तीने जर अफर्मेशन्स बोलले दिवस रात्र तर त्या व्यक्तीला तो इफेक्ट नाही जाणवणार, कारण आत्ता त्याच्या शरीरात ती एनर्जीच नाही आहे त्याला प्रोसेस करण्यासाठी. म्हणजे हे जे थॉट पॅटर्न्स आहेत, म्हणजे इनर चाइल्डचे थॉट पॅटर्न्स किंवा वुंबमध्ये जडणघडण झालेले थॉट पॅटर्न्स हे समजा बदलायचे असतील तर याच्यासाठी विलपॉवरची पण मदत लागते का? म्हणजे विलपॉवर किती महत्त्वाची आहे या सगळ्या याच्यामध्ये? 100% महत्त्वाची आहे. इव्हन एखाद्या पेशंटला सुद्धा आजारातनं बरं व्हायचं असेल, कॅन्सर पेशंटला, तर तो पण विलपॉवरच्या मदतीने इझिली होऊ शकतो. तर एखाद्या माणसाने ठरवलं की मला माझं आयुष्य 360 डिग्री चेंज करायचं आहे आजपासून, तर सगळ्यात पहिलं याच्यासाठी आहे अवेअरनेस, की तुम्ही आधी अवेअर व्हा की तुम्ही कशा पद्धतीचं आयुष्य जगताय आणि तुम्हाला नक्की काय चेंज एक्सपेक्टेड आहे आयुष्यात. आणि छोट्या छोट्या गोष्टीत अवेअर व्हा की आपण दिवसभरात नको ते विचार किती वेळा करतो. तुम्हाला इतकं अवेअरनेस पाहिजे की एखादा नको तो निगेटिव्ह विचार आला तिथल्या तिथे तुम्हाला तो स्टॉप करता आला पाहिजे. अरे हा विचार आत्ता काय करतो आहे, या विचाराचं आत्ता काय काम आहे का, किंवा ही गोष्ट इतक्या लहानपणी होऊन गेलेली आहे, अजून माझ्या आत येते, तर याचा अर्थ काय आहे, या इमोशनला हील होण्याची गरज आहे किंवा इच्छा आहे म्हणून ही इमोशन सारखी तुमच्या समोर येते. तर याला हिलिंगनी तुम्ही ही इमोशन कायमस्वरूपी घालवू शकता. नेव्हिल गॉडर्ड नावाच्या एका व्यक्तीचे मी एक पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं फिलिंग इज द सिक्रेट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेच लिहिलं होतं की त्यांनी एक प्रोसेस दिली होती. ती प्रोसेस अशी होती की रिव्हिजनची प्रोसेस होती. म्हणजे ते म्हणतात की समजा लेटस से ऑफिसमध्ये जेव्हा आपण कलिग्सबरोबर बोलत असतो त्यावेळेला एखादं समजा ऑल्टरकेशन झालं किंवा एखादा वाद झाला, तर तो वाद झाल्यामुळे जी कटुता निर्माण होते ती समजा आपल्याला सॉल्व्ह करायची असेल तर ते असं म्हणतात की झोपेच्या पहिले जी स्टेट असते, वेकिंग स्टेट ज्याला म्हणतात, त्या वेकिंग स्टेटमध्ये तोच झालेला इन्सिडेंट हा परत तुम्ही मनामध्ये रिवाईज करा. आणि रिवाईज केल्यानंतर ती व्यक्ती किंवा तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जे संभाषण झालं किंवा जो वाद झाला तो वाद तसाच्या तसा न रिप्ले करता तुम्ही त्याच्यामध्ये एक बदल असा करा की जी व्यक्ती तुमच्याशी वाद घालत होती ती व्यक्ती वाद न घालता सकारात्मकच तुमच्याशी बोलत होती. आणि असं करून समजा तुम्ही झोपी गेलात, म्हणजे त्या वेकिंग स्टेटमध्ये तुम्ही स्लीपमध्ये गेलात, तर केवळ तुम्ही तो सीन परत रिवाईज केला असल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये फरक पडू शकतो. हो हो 100% हे खरं. तुम्ही सांगताना त्याची आठवण झाली म्हणून सांगितलं. खरं, ज्यावेळेस आपल्या व्हायब्रेशन्स चेंज होतात समोरच्या प्रती, तेव्हा आपल्या व्हायब्रेशन्सला समोरच्या व्यक्तीकडनं येणारा रिस्पॉन्स पण 100% चेंज होतो. तर ही गोष्ट नक्कीच वर्कआउट होते आणि हेच मुख्य सिक्रेट आहे फॉरगिव्हनेसचं. आपण आज बरेच जण ऐकत असतो सगळीकडे की फॉरगिव्ह करा, फॉरगिव्हनेसचं महत्त्व आहे, पण आतून इतकं सोपी नाही आहे. ज्या व्यक्तीला म्हणजे ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय वर्षानुवर्ष त्यांना माफ करणं हे ऐकून जरी सोपं वाटत असतं तरी करायला महाभयंकर कठीण गोष्ट आहे फॉरगिव्हनेस. पण जेव्हा आपण यावर काम करतो, आपल्याला कोणासाठी फॉरगिव्ह करायचंय, तर आपल्याला आपल्या आतमधली जो कचरा आहे, आपल्याला आपलं माइंड क्लिअर करायचं, आपल्याला आपल्या आतमध्ये निगेटिव्हिटी नको आहे म्हणून आपण त्या व्यक्तीला फॉरगिव्ह करतोय. फॉरगिव्ह करायचा अर्थ त्या व्यक्तीशी गळ्यात गळे घालून बोला किंवा गोड बोला असं नाही, पण ॲटलिस्ट फॉरगिव्ह करा आणि विसरून जा. त्याच्यानंतर ॲटलिस्ट ती निगेटिव्ह इमोशन्स तुम्हाला त्रास नाही देणार. खूप जणांना आजकाल बघितलंय की सोरायसिस सारखा स्किनवरती आजार होत असतो किंवा स्किनच्या काही ॲलर्जी होत असते, स्किनवर इन्फेक्शन होत असतं. आणि तर स्किन इन्फेक्शन्सचं सुद्धा थॉट पॅटर्नशी आणि माइंडमध्ये असलेल्या विचारांशी काही संबंध आहे का? हो हो नक्कीच आहे. तर तुम्ही अशी केस बघितली आहे का? हो, मुख्य आपल्या आतमध्ये जे गिल्ट किंवा शेम असेल स्वतःबद्दल, जसं मी सांगितलं गिल्ट अशी कुरतडणारी भावना असते की आपण शेअर करत नाही कोणाशी. तर गिल्ट असेल आणि जर ती खूप वर्ष आपण दाबून ठेवली तर कधी ना कधी कुठे ना कुठे ते स्किनवर आउटबर्स्ट होतो. आणि रिसेंट एक केस बघितली, एक अतिशय हेल्दी माणूस आहे आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे, पण त्याचं असं आहे की मी इमोशनली जेव्हा इम्बॅलन्स होतो त्यावेळेस मी जंक फूड खातो अँड ही वॉज रेफरिंग इट ॲज अ गार्बेज और कचरा. तर जेव्हा केव्हा मी महिन्याभरातनं माझं काही घरात
भांडण वगैरे झालं आणि माझा मूड ऑफ झाला, तर आय स्टार्ट इटिंग दिस गार्बेज अँड कचरा अँड देन आय फील व्हेरी बॅड. तर मी म्हटलं, तू जंक फूड खाल्लं जर महिन्यातनं एकदा खातोय तर व्हाय यू आर फिलिंग सो बॅड अबाउट इट. आणि तू जर तुझे जे अन्न तुम्ही रोज खातोय, तू जर जंक फूड आणि त्याला कचरा म्हणून संबोधतोय आणि खाताना प्रत्येक घास खाताना जर तुम्ही असा विचार करत असाल की मी गार्बेज खातोय, कचरा खातोय, तर डेफिनेटली ते अन्न पोटात गेल्यावर कचऱ्यासारखंच ऍक्ट करणार आहे. तुम्हाला ऍसिडिटी होणारच आहे, तुम्हाला स्टमक अपसेट होणार आहे आणि ॲलर्जीज पण होणार आहे. तर ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की हा तुझा थॉट पॅटर्न आहे जे हे सगळं क्रिएट करतो आहे आणि तो अवेअरनेस नंतर त्याला एक इन्साइट मिळाला, तर त्याच्यानंतर त्याचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण मग हा थॉट पॅटर्न तुम्ही कसा बदललात? म्हणजे मला खूप कुतूहल आहे की तुमच्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो तर त्याला तुम्ही ट्रान्समध्ये नेल्यावरती तुम्ही काय अफर्मेशन्स किंवा काय गोष्टी त्याला सांगता जेणेकरून त्याचा थॉट पॅटर्न पूर्ण बदलून जातो? ट्रान्समध्ये नेल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट घडते की त्याचं सबकॉन्शियस त्याला ॲक्सेसिबल होतं आणि आम्हाला पण ॲक्सेसिबल होतं. जे इतर वेळेस कॉन्शियस माइंड इतकं ब्लॉक करत असतं तर सबकॉन्शियसपर्यंत मी दिलेली कुठली इन्स्ट्रक्शन पोहोचू शकत नाही. तर ज्यावेळेस सबकॉन्शियस ॲक्सेसिबल असतं त्यावेळेस आपल्याला ज्या हॅबिट्स हव्या आहेत त्या पद्धतीने आपण त्या व्यक्तीला प्रोग्रॅम करू शकतो. जसं आता या केसमध्ये त्याला मी सांगितलं की तू अन्नाला कचरा म्हणतो आहे, तर त्याच्यामुळे तुझ्या इंटेस्टाईन्सला काय झालेलं आहे इजा ते बघ. तर ट्रान्सस्टेटमध्ये तो कम्युनिकेट करू शकला स्वतःच्या इंटेस्टाईनबद्दल की येस, जे स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथे अशा प्रकारचं निगेटिव्हिटी आणि ब्लॅक एनर्जी मला जाणवते आहे. मग त्याला मी म्हटलं की तू तिथे हात लावून असं म्हण की सॉरी, मी तुम्हाला असं रेफर केलं, मला असं म्हणायचं नव्हतं, मी जे अन्न खातो मी त्याबद्दल ग्रेटफुल आहे. मग त्याला ग्रॅटिट्यूड सांगितलं आणि त्याच्या थॉट पॅटर्नला चेंज करण्यासाठी काही अशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या, सजेशन्स, जे कायमस्वरूपी आता त्याच्या हॅबिट्समध्ये आले आहेत. खूप जणांना स्मोकिंगचं ॲडिक्शन असतं. मग ह्या तुमच्या या मोडॅलिटीनी क्लिनिकल हिप्नॉसिसनी स्मोकिंग सारखं ॲडिक्शन सुद्धा दूर होऊ शकतं? हो, नक्कीच होऊ शकतं. जसं आपण बोललो की पेन अँड प्लेजर मेकॅनिझमचा आपण हा विचार करतो की या व्यक्तीला स्मोकिंगची इच्छा कधी कुठल्या केसेसमध्ये त्याला स्मोक करावंसं वाटतं. तर बऱ्याचदा त्याला असं असतं की स्मोकिंग इज माय कम्फर्ट झोन किंवा स्मोकिंगमध्येच मला एक प्रोटेक्टिव्ह फिलिंग येतं. तर मग त्या फिलिंगचा आपण विचार करून मग ट्रान्समध्ये नेल्यावर ते फिलिंग त्याचा काढायचा प्रयत्न करतो की असं काय आहे की तुला स्मोकिंगमध्ये मिळतो आणि त्याला असे काही ट्रिगर्स लावले जातात अपोजिट की ज्याच्यामुळे त्याला परत स्मोक करायची इच्छा होणार नाही. जसं की तू स्मोक करायला जेव्हा घेशील सिगरेट तेव्हा तुला मळमळायला लागेल, तर ॲक्च्युअली ते सबकॉन्शियसवर जेव्हा इम्प्रिंट होतं तेव्हा खरंच नेक्स्ट टाइम जेव्हा त्याचा 3 दिवसांनी फोन आला की मॅडम मी 2दा ट्राय केलं स्मोक करायचं, पण जेव्हा मी सिगरेट हातात घेतली तेव्हा मला मळमळायला लागलं आणि मी पाणी पिल्यावरच मला बरं वाटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर तो ट्रिगर वर्कआउट झाला त्या केसमध्ये. असंच आपण ड्रग ॲडिक्शनसाठी पण सिमिलरली करू शकतो. मॅडम, हे उपाय तर तुम्ही दिले तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटसाठी, पण आपले जे दर्शक बघतायत त्यांच्याकडे समजा दिवसाची 5-10 मिनिटं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा असे काही उपाय द्या ना की जे उपयुक्त ठरतील. हो, नक्कीच. तर एकतर मी सांगेल की नाडीशुद्धी प्राणायाम करू शकतात. म्हणजे इनहेल करायचं लेफ्ट साईडने, होल्ड करायचं आणि राईट साईडने एक्सेल करायचं. हे जरी 5 मिनिटं केलं प्रत्येकाने तरी त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. त्यानंतर ब्रेन जिमच्या काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहे. जसं ॲट अ टाईम सायमल्टेनियसली ABCD A to Z लेफ्ट आणि राईट दोन्ही हातांनी लिहायचं. तर आपलं जसं राईट हँडनी जी फ्लुएन्सी असते ती लेफ्ट हँडनी नसते, पण तरी करून बघायची, त्यांनी आपली दोन्ही ब्रेन सिंकमध्ये यायला मदत होते. किंवा आपण रोज उजव्या हाताने ब्रश करतो तर कधीतरी डाव्या हाताने ब्रश करून बघायचा, तर मेंदूला एक नवीन स्किल सकाळी उठल्या उठल्या शिकल्यासारखं वाटतं. त्यानंतर काही अशा ब्रेन जिमच्या एक्सरसाइजेस आहे ज्या आपण रिकाम्या वेळात TV पाहता पाहता किंवा काहीतरी रिकामं बसलोय जेवणानंतर ऑफिसमध्ये, तर तेव्हा सुद्धा आपण हे करू शकू. याने आपले दोन्ही ब्रेन सिंकमध्ये येतात. तर अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण करू शकतो. म्हणजे त्यांना जर सांगितलं तर जी व्यक्ती लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड असते ती लेफ्ट ब्रेन डॉमिनंट जी व्यक्ती असते ती टास्क ओरिएंटेड असते. त्याचं असं असतं की कुठल्याही हालतीत माझं हे काम होणं महत्त्वाचं आहे. सपोज त्याच्या ऑफिसमधल्या कुठल्या कलिगच्या बहिणीचं जरी सख्या लग्न असेल तर तो म्हणणार की नाही, माझ्या बहिणीचं जरी लग्न असलं तरी मी आधी मीटिंग कंप्लीट करतो आणि मग लग्न अटेंड करतो. याचा अर्थ ती व्यक्ती लेफ्ट ब्रेन डॉमिनंट किंवा टास्क ओरिएंटेड आहे. आणि याच्याच अपोजिट जर ती व्यक्ती रिलेशनशिप डॉमिनंट असेल किंवा राईट ब्रेन डॉमिनंट असेल, रिलेशनशिप ओरिएंटेड, तर त्या व्यक्तीचा फोकस असतो की नाही, तुझ्या घरी पण कुठल्या व्यक्तीला अडचण आली तर नको, तुझ्या घरी जर अडचण असेल तर तुझे वडील सपोज ॲडमिट आहे तर तू त्या गोष्टीवर फोकस कर, मी तुझं काम करतो. तर अशा पद्धतीच्या 2 प्रवृत्ती असतात. तर जसे आपण दोन्ही लेफ्ट आणि राईट ब्रेन जर अलाइन केलं तर हे सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन होतं आपल्याला फ्युचरमध्ये वर्क करण्यासाठी. कुठलंही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. मॅडम, एक वेगळा प्रश्न असा आहे की खूप वेळा पालक ना आपल्या मुलांना अनावधानाने त्यांची कंपॅरिझन वेगळ्या मुलांशी करतात, त्यांच्या मित्रांशी करतात किंवा त्याला वेडायस का तू, तुला कळत नाही का, अशा काही गोष्टी म्हणतात. पण या हार्मलेस वाटणाऱ्या शब्दांचा परिणाम
त्या मुलांच्या ॲडल्ट लाईफमध्ये सुद्धा होऊ शकतो का? हो, नक्कीच 100% होतो. 2 प्रकारे होतो. एक तर ती मुलं रेबेलस होतात, हिंसक होतात. मग त्यांना वाटतं ठीक आहे, मला पालकांनी अक्कलशून्य, मूर्ख, वेडा घोषित केलंच आहे, मग मी आता चांगलं कशाला वागू, मग मी वेडाच वागून दाखवतो ना, तसंही यांनी मला कधी चांगलं म्हटलं नाही. तर एक तर ते प्रत्येक गोष्टीत उलटं वागायला लागतात. पालकांनी एक सांगितलं तर ते बरोबर त्याच्या विरुद्ध करतात. किंवा दुसरी गोष्ट होते ते त्यांच्या कोशात जातात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि पुढे या गोष्टीचा आत्मविश्वास जर कमी झाला तर मात्र त्यांच्या करिअरवर, त्यांच्या फायनान्सेसवर सगळीकडे त्यांना आयुष्यात प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. जॉब्समध्ये सुद्धा, जॉबमध्ये बॉसची त्यांना भीती वाटते. बॉसशी अपफ्रंट काही बोलायला त्यांना वाटतं की अरे आपल्या वडिलांनी आधीच सांगितलं की आपली लायकी नाही, जी साध्या साध्या लोकांना ज्या गोष्टी इझिली जमतात त्या मला जमत नाही. मग त्यांच्या मनात तो आत्मविश्वास इतका कमी झालेला असतो की ते 10 लोकांत स्वतःचं प्रेझेंटेशन सुद्धा करायला घाबरतात. तर याचे 2-3 प्रकारे निगेटिव्ह इफेक्ट्स होतात. कधी यातनं काही चांगलं होत नाही, यातनं निगेटिव्ह मुलांना खूपच त्रास होतो. म्हणजे पण अशी कुठली केस बघितली आहे मग की जिथे तुम्ही अशी हँडल केलेली केस आहे आणि ते तुम्ही सॉल्व्ह केलीत? हो, एक टीनेजर मुलगा रिसेंटली आला होता. तर त्याची हीच केस होती. तो अतिशय हिंसक वागायचा आणि चुकीच्या पद्धतीने रागावून आईवडिलांशी वाईट उद्गार वापरायचा. तर त्याच्याशी बोलल्यावर हेच लक्षात आलं की आईवडील सारखा तू वेडा मुलगा आहे, तू अक्कलशून्य आहे, तुला काही कळत नाही, तुला साधी एवढी गोष्ट जमत नाही. तर ज्यावेळेस 2-3 वेळा अशा गोष्टींचे इम्पॅक्ट माइंडवर येतात तेव्हा ती गोष्ट कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या मनात आघात म्हणून स्टोर होते. सपोज शाळेत शिक्षकांनी कधी उभं केलं आणि सर्वांसमोर मारलं असेल, तो एक अपमानाचा क्षण झाला. तेच घरी कधीतरी आई वडिलांनी पाणी मागितलं आणि या मुलाच्या हातून समजा काचेचा ग्लास असेल तो फुटला आणि पालकांनी म्हटलं इतकी साधी गोष्ट तुला जमत नाही का, जी सगळ्यांना जमते. मग त्याला वाटतं की अरे सगळ्यांना जे इझिली जमतं ते पण मला नाही जमत का. परत दुसरा तो आघाताचा क्षण माइंडमध्ये स्टोर होतो आणि मग त्याला कंटिन्युअस स्वतःलाच आतून वाटतं की याचा अर्थ असा आहे की बाकीच्यांना जे सहज जमतं ते मला जमत नाही, याचा अर्थ खरंच माझी अक्कल कमी आहे. आणि मग त्या मुलाच्या कॉन्फिडन्सवर तिथून आघात होतो आणि त्याच्या लॅक ऑफ कॉन्फिडन्सला या गोष्टी सगळ्या जबाबदार असतात. प्रेरणाजी, तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात आणि क्लिनिकल हिप्नॉसिस, इनर चाइल्ड आणि वोम हिलिंगबद्दल खूप चर्चा केलीत. थँक्यू सो मच. आता आमच्या या इनोटॉक्समध्ये ना आम्ही गेस्टला शेवटी 2 शब्द द्यायला सांगतो किंवा एखादा शब्द द्यायला सांगतो ज्याच्यानी जेव्हा बघणारा प्रेक्षक तिथे पूर्ण एपिसोड बघेल तो कमेंट्समध्ये टाकतो आणि मग आम्हालाही समजतं की हा एपिसोड त्यांनी पूर्णपणे बघितला आहे. असा कुठला शब्द आपण देऊयात इनोटॉक्सच्या गेस्टसाठी? अवेअरनेस शब्द द्यायला मला आवडेल, कारण ज्या व्यक्तींनी अवेअरनेसनी हा पॉडकास्ट पाहिला असेल त्यांना स्वतःबद्दल आज नक्कीच क्लॅरिटी मिळेल. वा, अवेअरनेस हा शब्द तुम्ही एपिसोड पूर्ण बघितला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही अवेअरनेस हा शब्द 100% लिहा, जेणेकरून आम्हाला समजेल की हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे. थँक्यू सो मच प्रेरणाजी. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप छान झाला पॉडकास्ट.